नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाजन नाशिक. आषाढी एकादशी येते आणि त्यानिमित्ताने जी वारी सुरू आहे, अनेकविध विठ्ठलाचे पांडुरंगाची उपासना या माध्यमातून होत आहे. आणि त्याही विशेष म्हणजे जे आपले संत आहेत वारकरी संप्रदायामध्ये, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, अनेक जे वारकरी पंथातील संत आहे, अनेक अभंग साहित्य त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. त्यामध्ये जे काही अभंग असतात त्या अभंगांचा जेव्हा आपण अर्थ समजून घेऊ तेव्हाच त्यातून आपल्याला प्रगती घडते, यशकीर्ती उन्नती त्यातून घडत असते. कुठलाही संतांचा अभंग घ्या, तो अभंग जेव्हा आपल्याला कळतो त्याचा मतित अर्थ काय आहे, जेव्हा आपल्याला त्या अभंगातलं कळायला लागतं तेव्हा आपल्या त्या अभंगा अनुरूप जाणीवेच्या संवेदनाची जागृती तेव्हाच घडते, जेव्हा तो अभंग आपल्याला कळून येतो, समजतो. म्हणून अभंग नुसता म्हणण्यापुरता न धरता त्या मागचा गर्भित अर्थ जेव्हा आपल्याला समजून येईल तेव्हा त्या अभंगा अनुरूप आपल्या जाणीवेच्या संवेदनाची जागृती घडणार आणि तेव्हाच तो आपल्याला अभंग आपलासा वाटणार. अभंग अगदी जवळचा कधी वाढतो जेव्हा आपल्याला त्या अभंगामागचा अर्थ कळायला लागतो. म्हणून अभंगाबरोबर अभंगाचा अर्थ ही आपल्याला जाणून घेतला पाहिजे. मग अभंगांची अनेक ठिकाणी गोडी पाहायला मिळते. अभंगाची म्हणण्याची गोडी कधी लागणार आपल्याला? जे आपले नित्याचे अभंग आहे ते आपल्याला आपल्या ऐकवातून आपल्याला कंठस्थ असतात, पाठ असतात. त्या अभंगाची गोडी आपल्याला का लागत असते? तर अभंगाचा काही ना काही थोडका अर्थ आपल्याला माहीत असतो, म्हणून त्या अभंगाची आपल्याला गोडी लागलेली असते. म्हणून तो अभंग सातत्याने आपण म्हणतो, ऐकत असतो. पण जेव्हा इतरही जे अभंग आहेत त्या अभंगाची संत साहित्याची गोडी कधी लागणार? जेव्हा आपल्याला तो अभंगाचा गर्भ अर्थ, मतित अर्थ आपल्याला कळायला लागणार तेव्हा अभंगांची आपल्याला गोडी लागणार आहे. तर गोडी लागण्यासाठी अभंगाचा अर्थ माहीत पाहिजे. त्याही पुढे जी गोष्ट आपल्याला आवश्यक असते त्या गोष्टी मागचा अर्थ जर आपल्याला कळायला लागला तर आपल्याला त्या गोष्टीची गोडी लागायला लागते आणि मग त्या अभंगातून आनंदाची प्राप्ती होते, आनंदाची निर्मिती होत असते. सर्वप्रथम अभंगाचा अर्थ कळायला लागल्यावर तो अभंग आपलासा होतो. आपलासा व्हायला लागल्यानंतर आपल्याला अभंगाची गोडी लागते. गोडी लागल्यानंतर मग त्या अभंगातून जो काही आनंद उल्हास निर्माण होणार आहे तो निर्मिती करण्याचा प्रकार कुठला, तर अभंगाचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याही पुढे अर्थ कळाला, अभंगाची गोडी लागली आणि मग त्यानंतर त्या अभंगातून आपल्याला मार्ग मिळतो. प्रश्नांची उत्तर तेव्हा आपल्याला मिळायला लागतात आणि तो अर्थानंतर आपल्याला मार्गक्रमण करता येतं. त्यातला उपदेश आचरणात उतरवणं ही तिसरी गोष्ट ठरते आणि मग तिथून आपल्या प्रपंच असेल, परमार्थ असेल, व्यवहार असेल, व्यवसाय असेल, त्यामधल्या जे काही अडचणी असतील त्या अडचणींवर मात करण्याची मार्ग बुद्धी आपल्याला तिथून तयार होत असते. म्हणजेच आपल्याला मार्ग तिथे मिळायला लागतो. नुसतेच अभंग वाचून, अभंग वाचले की त्यातला अर्थ आपल्याला कळून येत नाही आणि मग तिथे ते नुसतंच वाचलेलं आपल्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी तिथे अर्थ घेणं समजून असतं. म्हणजे वाचण्यापुरतं वाचणं न ठरता त्या मागचा अर्थ आपल्याला कळून घेतला पाहिजे. नुसतेच शब्द जे आपल्याला वाटत असतात, अभंगामध्ये काय तर शब्दजोड आहेत, पण त्या शब्दांमागचा जेव्हा अर्थ आपल्याला कळतो तेव्हा अनर्थ आपल्या आयुष्यातला निघून जात असतो. कारण अर्थ कळल्यानंतर जे विपरीत आचरण आहे, जे अनर्थ आहे, जे पुढे भविष्यात धोकादायक आहे, अशा गोष्टींचं आचरण आपण तेव्हा टाळायला लागतो, टाळतो. कधी टळणार? तर आपल्याला त्या शब्दांमागचा अर्थ कळायला लागणार. म्हणून संतादिकांचे अभंग हे
जे आपण बघतो ते अर्थपूर्ण आहेत, त्यामध्ये उपदेश आहे, स्तुती आहे. त्या गोष्टींमागचा अभंगाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे, म्हणजे भविष्यामध्ये आपलं आयुष्य सुकर होणार आहे. आणि जेव्हा संतांच्या अभंगांचा अर्थ आपल्याला लक्षात येईल तेव्हाच आपलं जीवन हे सार्थकी लागणार आहे. अनेक ठिकाणी ग्रंथ वाचले जातात, अभंगाचे अर्थ, मतीत अर्थ, गर्भित अर्थ ते लक्षात न घेता केले जातात. त्याविषयी अभंगाचा गर्भित अर्थ आपल्याला कळाला तर आपल्याला अभंगाची गोडी लागणार. संत साहित्यावर प्रीती ही कशी उद्भवणार, तर त्यामागे एकच कारण असतं. जेव्हा अभंग आपल्याला कळायला लागतो, जो अभंग आपल्याला समजायला लागतो, अभंगामागचा उपदेश आपल्याला कळायला लागतो, तेव्हा तो संतांचा अभंग आपला कधी होऊन जातो ते आपल्या लक्षात येत नाही. आपलासा वाटतो, आवड निर्माण होते आणि गोडी तयार होते. गोडी तयार झाली की त्यातला उपदेश हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतो. म्हणून संतांचे जे काही अभंग आहेत ते अभंग, त्याचा मतीत अर्थ, गर्भित अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. ते घेतल्यावर अभंग आपला होऊ शकतो, आपला होतो. याविषयी आपण बोललो. पुन्हा भेटू. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.